मुंबईचा माणूस गावी कोकणात येतो तो आंबे फणस खायला. ताजी फडफडीत मच्छीसुद्धा कोकणपट्टीवरची शान आहे. त्यामुळे बागायतीत रमणारी आणि मांस मच्छीचं जेवण उत्तम रीतीने करणारी सुगरण बायको सागरला हवी होती. घर शेतीवाडी सांभाळून तिने आईवडिलांबरोबर गावी आरामात राहावं आणि सागर जेव्हा कधी मुंबईच्या नोकरीतून रजा काढून घरी येईल तेव्हा त्याचीही सेवा करावी अशी त्याची साधी अपेक्षा होती. सागरला तशीच मुलगी बायको म्हणून मिळाली. थोडी फटकळ होती पण दिसायला खूप सुंदर होती. मधुचंद्राच्या वेळी तिने बरेच नखरे नाटकं केली. तुमचा स्टॅमिना वाढवा की मला नीट सुख मिळाले नाही अशीही तक्रार केली. खरं तर पुरुष प्रणयात जसा जितका रमतो तेवढा सागर रमला होता. पण तो फार लवकर दमला असं भासवून बायकोने त्याला खचवण्याचाच प्रयत्न केला. तरीही सागरने काही मनाला लावून घेतले नाही. बायकोचा गैरसमज दूर करता येईल अशी त्याला आशा होती. नोकरीमुळे त्याला मुंबईला परतावं लागलं. त्याची ती नाटकी बायको म्हणाली, मला या वाळवंटात टाकून तुम्ही कशाला दूर जाता. पण तिला खरं तर नवरा गावात नकोच होता. कारण तिचे इतर मित्र तिच्या गळाला गावले नसते. नवऱ्याची नजर व धाक याचा तिला तिटकारा होता. माहेरी तिचं वर्तन स्वैरच होतं. नाव नैना असलं तरी गावातली पोरं तिला मैना म्हणू लागली होती. सागर तिला प्रेमाने फोन करायचा तेव्हा ही सतत कुणाबरोबर तरी बोलण्यात दंग असायची. सागरने विचारणा केली तर उगीच सबबी देत सांगायची की माहेरच्यांचे कॉलेजमधल्या जुन्या मैत्रिणीचे सारखे फोन येतात. पण आता सागरला संशय येऊ लागला की फोनवर तिचे मित्र तर नसतील. नैना घरकाम टाकून गावभर भटकते असेही सागरला त्याच्या आईने सांगितले होते. एकदा अचानक मुद्दामच न सांगता सागर गावाकडे आला. एसटी स्टँडवर उतरताच त्याच्या लक्षात आलं की नैना स्टँड समोरच्या मैदानात एका तरुणाशी बोलत उभी आहे आणि नंतर बाईकवर डबल शीट बसून ती त्याच्यासोबत निघून गेली. तो तरुण तिच्यापेक्षा वयाने थोडा लहान व कॉलेजमध्ये शिकणारा बड्या बापाचा बेटा वाटत होता. नैना जणू त्याची प्रेयसी असावी तशी त्याला चिटकून बसली होती. नंतर घरात त्यावरून सागर व नैनाचं मोठं भांडण झालं. नैनाने स्पष्ट शब्दात सांगितलं, मित्र केले तर काय बिघडलं. तुम्ही तिकडे मुंबईत राहता, इथे गावी काय मी अशीच तडफडत राहू. मला इच्छा होणार नाही का. माझी हौस मी पुरवली तर एवढा जळफळाट का होतो तुमचा. स्वतः नॉर्मल आहात का. मी नॉर्मलच आहे. तू सेक्सच्या बाबतीत हावरट आहे. परत त्या बाईकवाल्याबरोबर गेलीस तर तुला हकलून देईन. सागरचा पारा चढला होता. तुम्ही काय मुंबईत असेच बाईशिवाय राहता का. तुमचेही असेलच ना कुणीतरी. जास्त बोलला तर सगळ्यांना सांगेन मी की सागर मला सुख देऊ शकत नाहीत म्हणून मला दुसरा साथीदार शोधावा लागतो. हे सर्व ऐकून जणू काही सागरवर वीजच कोसळली होती. या नाटकी उन्हाळ लिपस्टिक लावून सगळीकडे फिरणाऱ्या मैनेला आपण घालवून दिलं तर ही आपली खोटी बदनामी करणार आणि इथेच आईकडे ठेवलं तर ही आता कुणाबरोबर असेल, काय करत असेल याचं टेन्शन. आपलं लक्ष मुंबईत कामामध्ये लागणार नाही अशा पेचात तो सापडला. सागरला त्या रात्री झोप लागली नाही. त्याने नैनाकडे पाठ फिरवली होती. अशी क्षणात खोटं रडणारी, क्षणात हसणारी, मोठमोठ्याने ओरडून लोक जमवणारी, तमाशा करणारी, धमकी देणारी बायको आपल्या वाट्याला यावी या जाणीवेने सागर भडकला होता. त्याच्या मनात एक वादळ उठलं. नेहमी धमकवणाऱ्या त्या उन्हाळ मैनेला त्यानेही मग धमकी दिली. नैना, तुझ्या त्रासाला कंटाळून मी नक्की आत्महत्या करणार आहे आणि लिहून ठेवणार आहे की माझ्या चरित्रहीन उन्हाळ बायकोने
मला छळून, धमकावून, खोटी बदनामी आणि बदमाशी करून मला आत्महत्येला प्रवृत्त केलं आहे. असं प्रवृत्त करणं, छळणं हा गुन्हा आहे. तुझ्यासारख्या उनाड मैनेला जेलचा पिंजराच योग्य आहे. तुझी चौकशी होणार हे नक्की. ही मात्र रडू लागली. सागरच्या संभाव्य आत्महत्येची मात्रा लागू झाली, कारण ती एक टांगती तलवारच होती. नैना घाबरली. कायद्याच्या पोलिसांचा वचक असतोच, असं काही करू नको, मी बर्बाद होईन, असं म्हणू लागली. मग सागरने तिला त्याच्याबरोबर मुंबईलाच ठेवायचं ठरवलं. तिने घाबरून ते मान्य केलं. मित्रांनी फोन करू नये म्हणून तिने फोन नंबरही बदलला. मुंबईत ते दोघं एकत्र राहतात. तिने आपल्या वागणुकीत सुधारणा केली आहे. आता ते दोघं पती-पत्नी म्हणून आनंदाने वैवाहिक जीवन जगत आहेत.